हरी हा बालक नमना रे नवल केवडे केवडे हरे कानो मनोवाचे कोडी कोडी म्हणजे पृथ्वी जेणे पुस्तकी शासी विश्वदा भोजन विश्वव्यापक कमळा त्याचे गवळणी कडी आणि विश्वाला व्यापून आहे गवळणीने कडीवर घेतला आवडला असेल कसं ह्यालाच म्हणतात नवल विठाला परमात्मा प्रत्येकाच्या घरी जावं एके दिवशी आहे ना असं जावं एके दिवशी एक गावातले डॉन घरची डॉन गवळण 1.25 क्विंटलची गवळण नवऱ्याला जमू देत नव्हती शेजाऱ्याचा तर विषयच नव्हता असली कर्कश गवळण आणि देव पण पुण्य मागच्या जन्माचं आहे ना आपल्या चिरबंदी वाड्याच्या पुढे असं आलपून पालपून घालून बसलेली आहे आणि भगवान म्हटले सगळं झालंय कीर्तन पण या गवळणीचा एवढा ऊट घेऊन निघून जाऊ असं म्हणले त्या गवळणीच्या पुढून असं भगवान सगळे सोंगडी घेऊन जात होते गाव कोणी नाच करत नव्हतं त्या गवळणीचं अशी गवळण आणि मग प्रभूला ती गवळण पाहते म्हणते कृष्णा देव पाहिलेच नाही त्याच्याकडे पुन्हा एकदा म्हणजे ए कृष्णा तरी पाहिलेच नाही पण चिमटा काढला तिने एक काळ्या म्हणून हात मारले काय केलं मग देव म्हणजे आपल्याकडेच हे आमंत्रण आहे आणि आग्रहाचंच निमंत्रण आहे देवाने असं मागं पाहिलं तुला म्हणते तुला मग विचार काय पाहिजे काय आमच्याकडून काय अपेक्षा काय नाही म्हटले आमच्या घराला घेऊन दाखव भगवान बोलले मी बिना आमंत्रणाचा जातो तुमचं तर आमंत्रण आहे कधी आज तुरुद्दान महाप्रभू याद माझ्या मुद्द्याशी पकडते आणि तुमच्या आईकडे नेऊन तुम्हाला दाखल करते भगवान बोलले लागणूक नादाला नाही नाही म्हणले हे तर माझ्याकडे असं दाखव देव म्हणले संध्याकाळी सावध राहा आहे की नाही आणि आपल्या तिनं सावध झाली आणि संध्याकाळी पूर्व दिशेला आपल्या मालकाला बसवलं मालक बी असा रोड झालेला होता मालक लग्नामध्ये पकड 80-90 किलोचा होता लग्न झाल्यापासून 35 किलोवर चौका असं घेऊन बसतोय त्याला वाट तिकडं पूर्व दिशेला बसवलं आपण पश्चिमेला बसली आणि पश्चिमेला बसली आणि देव येणार सावध राहा देवाला पकडायचं असं ठरवलं रात्र झालेली आहे आणि भगवान सांगतात सोंगड्याला आता जायचं नाही म्हणजे रात्र उतारात पडली की जायचं म्हणजे रात्र उतारात पडली की गवळण आतुरणात पडलं आपण जाऊ आणि भगवान जातात रात्र झालेली आहे 12-2 वाजलेले आम्हाला गवळे सांगतोय किती वेळ त्या देवाला पाहतेस आणि मग ते झोपतात झोपल्या तिला झोप लागल्याबरोबर परमात्मा आपले पेंद्या वाकड्या सुद्धा घेतात घरे आत प्रवेश करतात दही दूध दोन्ही खातात त्यांना सांगतात डोळे झाका घरला नेऊन सोडतो डोळे झाकले वरमृही असतो घरला सर्व गोपाळ जातात आणि मग भगवान काय करतात झोपलेल्या गवळणीची आणि या झोपलेल्या गवळ्याची दाढी वेणीची गाठ बांधतात आणि आत म्हणून सोडतात देव अदृश्य होतात आणि मग रात्री झोप लागलेली आहे मुंगुसाने इकडून तिकडं उडून टाकल्याबरोबर गवळणीच्या त्या विणीला झटका बसलेला आहे विणीनं झटका दिल्याबरोबर हा इकडे फोन तिकडे फोन होता आणि मग दाढीला झटका बसला आणि गवळ्याला राग आला गवळी म्हणतोय त्या गवळणीला वेडे आता झोपू तर दे की दही दूध तूप लोणी तू खातीस आहे ना नुसतं चोच्याचं ताक मला देतीस आणि रात्री झोपूही देणार मस्त होऊन या मातली मस्त होऊन या मातली धांगडी मस्त होऊन या मातली धांगडी मस्त झालीस म्हणला येताना 25 किलो होतीस म्हणला 34 झालीस म्हणला